नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर प्रकाश टाकणार आहोत जो अनेकांसाठी अत्यंत भीतीदायक आणि प्रचंड गुंतागुंतीचा वाटतो. बरोबर. गुंतवणूक. अगदी बरोबर. आज आपण जॉन रॉबर्टसन लिखित द व्हॅल्यू ऑफ सिम्पल, अ प्रॅक्टिकल गाईड टू टेकिंग द कॉम्प्लेक्सिटी आउट ऑफ इन्व्हेस्टिंग या अप्रतिम पुस्तकाचे परीक्षण करणार आहोत. हे पुस्तक आणि आजची आपली ही चर्चा म्हणजे गुंतवणूक या अत्यंत अवघड आणि किचकट वाटणाऱ्या विषयाला अगदी सोपे करून सांगणारी एक सफर आहे. म्हणजे बघा ना, गुंतवणुकीचे जग याचा नुसता विचार केला तरी डोळ्यांसमोर काय येते? टीव्हीवर सतत लाल आणि हिरव्या रंगात वेगाने वर खाली होणारे आकडे. नक्कीच. आणि अत्यंत क्लिष्ट वाटणारे तक्ते, शेअर बाजार, म्युच्युअल फंड असे भयंकर वाटणारे तांत्रिक शब्द. म्हणजे वरवर पाहता हे जग एका अशा अंधाऱ्या चक्रव्यूहासारखे वाटते जिथे सामान्य माणूस पहिले पाऊल ठेवायलाही घाबरतो. हो ना. आणि बाजारात सल्ले देणारे हजारो तज्ज्ञ आहेत जे मोठमोठ्या परताव्याची स्वप्न दाखवतात. पण त्या सर्व गोंधळात एका सामान्य माणसाला अत्यंत साध्या भाषेत नेमकी सुरुवात कशी करावी हे सांगणारे कोणीच नसते. जॉन रॉबर्टसन ह्या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट हेच अंतर भरून काढणे आहे. आणि या पुस्तकाची सर्वात रंजक गोष्ट म्हणजे स्वतः लेखक म्हणजे जॉन रॉबर्टसन हे कोण आहेत हे पाहिल्यावर खरोखरच धक्का बसतो. हो, कारण ते फायनान्सचे किंवा अर्थशास्त्राचे पदवीधर नाहीत. अजिबात नाहीत. वॉल स्ट्रीटवर काम करणारे ते कोणतेही मोठे बँकर नाहीत, तर ते चक्क मेडिकल बायोफिजिक्समधील PhD केलेले एक शास्त्रज्ञ आहेत. एका शास्त्रज्ञाने गुंतवणुकीवर पुस्तक लिहिणे हीच मुळात एक कुतूहलाची बाब आहे. पण कसं आहे, जेव्हा आपण यामागील कारण शोधतो तेव्हा एक मोठा अर्थबोध होतो. म्हणजे मानवी शरीरातील लाखो पेशींचा जो अभ्यास असतो त्याच्याशी याचा संबंध आहे का? एक्झॅक्टली. त्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गोंधळात टाकणाऱ्या माहितीतून एक साधा आणि अचूक नियम शोधून काढणे हे एका शास्त्रज्ञाचं काम असते. हीच पद्धत रॉबर्टसन यांनी शेअर बाजाराला लावली आहे. म्हणजे बाजारातील रोजचा गोंधळ आणि अनावश्यक आकडेवारी बाजूला काढून. होय, त्यांनी गुंतवणुकीचे असे काही साधे नियम शोधले आहेत जे प्रत्यक्षात काम करतात. या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या पुस्तकाची उपयुक्तता. कारण बाजारात गुंतवणुकीवर हजारो पुस्तके उपलब्ध आहेत, पण ती फक्त तात्विक ज्ञान देतात. अगदी खरंय. ती पुस्तके वाचून अर्थशास्त्राचा इतिहास समजेल, पण उद्या सकाळी उठून मी माझे पैसे नेमके कुठे गुंतवू या प्रश्नाचं उत्तर ती देत नाहीत. पण द व्हॅल्यू ऑफ सिम्पल हे पुस्तक केवळ 2 ते 3 तासात वाचून पूर्ण होऊ शकते. आणि ते वाचून झाल्यावर गुंतवणुकीचा कोणताही गंध नसलेली व्यक्ती देखील अत्यंत आत्मविश्वासाने आपली गुंतवणूक सुरू करू शकते. आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी एक सोपी पद्धत शोधत असतो. प्रवासाला जायचे असेल तर आपण सर्वात सोपा मार्ग निवडतो. पण जेव्हा पैशांचा विषय येतो तेव्हा आपण उगाचच जास्त विचार करून स्वतःला अडकवून घेतो. आपल्याला वाटते की गुंतवणूक ही नेहमी अवघडच असली पाहिजे. या मानसिकतेवर पुस्तकात अत्यंत अचूक बोट ठेवले आहे. बरोबर. पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचे वाक्य इथे सांगावेसे वाटते. लेखक म्हणतात, गुंतागुंतीमुळे निर्णय घेण्यास उशीर होतो, चुका होण्याची शक्यता वाढते आणि आत्मविश्वास गमावला जातो. साधेपणातच खरे मूल्य आहे. कॉम्प्लेक्सिटी लीड्स टू इनडिसिजन आणि लॉस ऑफ कॉन्फिडन्स. अगदी बरोबर. तेच. माणसाचा एक नैसर्गिक कल असतो की त्याला वाटते जेवढी गुंतागुंती जास्त तेवढा फायदा जास्त. पण गुंतवणुकीच्या जगात हा नियम पूर्णपणे उलटा चालतो. म्हणजे पद्धत किचकट असेल तर आपण ती पुढे ढकलतो. नक्कीच. आणि तिथेच आपण मोठी संधी गमावतो. यशस्वी होण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेचे अभ्यासक असण्याची अजिबात गरज नाही. एक अत्यंत साधी पण सातत्यपूर्ण प्रक्रिया उत्तम परिणाम देऊ शकते. साधेपणाचे हे सूत्र समजून घेतल्यानंतर आता आपण गुंतवणुकीतील एका अशा जादूगाराकडे वळूया ज्याच्याशिवाय संपत्तीच्या निर्मितीची चर्चाच अपूर्ण आहे. चक्रवाढ व्याज, किंवा ज्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणतो. हो. आणि हे गणित कसे काम करते हे सांगण्यासाठी पुस्तकात सशांची एक अतिशय रंजक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट खरोखरच डोळे उघडणारी आहे. समजा आपल्या परसबागेत 2 ससे आहेत. सशांची वाढ किती वेगाने होते हे आपल्याला माहीतच आहे. समजा दरवर्षी त्यांची संख्या दुप्पट होते. म्हणजे पुढच्या वर्षी ते 2 ससे 4 होतील. बरोबर. आणि आपण स्वतःच्या मेहनतीने बाहेरून आणखी 2 ससे आणून त्यात सोडले तर एकूण संख्या 6 होईल. त्याच्या पुढच्या वर्षी या 6 सशांचे दुप्पट होऊन 12 ससे होतील.
आणि केवळ काही वर्षांतच बघता बघता आपल्याकडे तब्बल 30 सशांचा कळप तयार होईल. हे जे ससे आहेत ते म्हणजेच आपले पैसे आहेत. आणि ही जी वेगाने होणारी वाढ आहे त्यालाच एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात. पण आता या कथेचा दुसरा भाग पाहूया. समजा आपण प्रत्येक सशाला एका वेगळ्या पिंजऱ्यात बंद करून ठेवले. जिथे ते एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत आणि नैसर्गिकरित्या वाढ होऊ शकणार नाही. होय. अशा परिस्थितीत आपण दरवर्षी बाहेरून 2 ससे आणत राहू, पण सुरुवातीचे ससे तसेच राहतील. आणि काही वर्षानंतर मोजणी केली तर आपल्याकडे केवळ स्वतःच्या मेहनतीने जमा केलेले फक्त 8 किंवा 10 ससे असतील. एका बाजूला वेगाने वाढून झालेले 30 ससे आणि दुसऱ्या बाजूला केवळ 8 ससे. सशांना पिंजऱ्यात ठेवणे म्हणजेच आपले पैसे फक्त बँकेच्या बचत खात्यात किंवा घरात साठवून ठेवणे. तिथे पैसे सुरक्षित असतात पण त्यांची वाढ होत नाही. यातून चक्रवाढ व्याजाची खरी ताकद समजते. लवकरात लवकर सुरुवात केली की पैशातून पैसा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते. पण इथेच एका अत्यंत सावधगिरीच्या वळणावर आपल्याला यावे लागते. या प्रवासात आपला एक छुप्पा शत्रू अगदी सुरुवातीपासून आपल्या पाठीशी उभा असतो. छुप्पा शत्रू म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडातील फीबद्दल बोलत आहात का? अगदी बरोबर. जेव्हा आपण पारंपरिक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मॅनेजमेंट फी किंवा MER या शत्रूला प्रवेश देतो. पुस्तकात कॅनडाचे उदाहरण दिले आहे जिथे ही फी सरासरी 2.5% इतकी असू शकते. आणि वरवर पाहता 2.5% हा आकडा खूपच लहान वाटतो. 100 रुपयांमागे फक्त 2.5 रुपये. पण चक्रवाढ व्याजाच्या दीर्घकालीन गणितात हे चित्र किती भयानक रूप धारण करते हे पुस्तकातील उदाहरणावरून समजते. हो, ते उदाहरण ऐकल्यावर खरोखरच धक्का बसतो. समजा आपण 35 वर्षांसाठी शेअर बाजारात पैसे गुंतवले. जर या पैशांवर कोणतीही फी नसती तर एकूण परतावा तब्बल 1880% इतका झाला असता. 1880%? बापरे. हो, पण जर आपण 2.5% फी असलेल्या फंडातून ही गुंतवणूक केली असती तर आपला तोच परतावा थेट 720% येऊन आदळतो. म्हणजे 1880%वरून थेट 720%. याचा अर्थ आपली निम्मी संपत्ती केवळ या छुप्या फीमुळे नष्ट होते. आणि हे पैसे आपण कोणाला देतो? तर जे फंड मॅनेजर बाजाराचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना. ज्याला ॲक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणतात. पण संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की दीर्घकाळात हे तज्ज्ञ बाजाराच्या सरासरीपेक्षा जास्त परतावा देऊ शकत नाहीत. भविष्य कोणीच पाहू शकत नाही. म्हणूनच जॉन रॉबर्टसन पॅसिव्ह इंडेक्स फंडचा पर्याय सुचवतात. नक्कीच, कारण इंडेक्स फंड हा फक्त बाजाराची कॉपी करतो. त्यात कोणीही तज्ज्ञ रोज खरेदी विक्रीचे निर्णय घेत नाही. म्हणजे जर आपण निफ्टी 50चा इंडेक्स फंड घेतला तर टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये पैसा आपोआप गुंतवला जातो. आणि म्हणूनच या फंडची फी अत्यंत कमी असते. अगदी 0.1 किंवा 2%. यामुळे चक्रवाढ व्याजाचा पूर्ण फायदा आपल्याला मिळतो. आता फीचा धोका टाळल्यावर पैसा नेमका कुठे टाकायचा हा प्रश्न उरतो. इथेच बॉन्ड्स आणि स्टॉक्स या 2 प्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. बॉन्ड्स समजून घेण्यासाठी पुस्तकात नॅपकिनवरील कराराचे अत्यंत मजेदार उदाहरण दिले आहे. समजा आपला डेव नावाचा एक मित्र आहे ज्याला 100 रुपये उधार हवे आहेत. आणि तो हॉटेलमधील एका साध्या नॅपकिनवर लिहून देतो की एका वर्षानंतर तो 100 रुपये आणि 5 रुपये व्याज असे एकूण 105 रुपये परत देईल. हा, नॅपकिनवर केलेला करार म्हणजेच बॉन्ड. आपण आपले पैसे कर्ज म्हणून देत आहोत जिथे परतावा निश्चित आणि सुरक्षित असतो. आणि समजा आपल्याला अचानक पैशांची गरज भासली तर आपण तो करार दुसऱ्या कोणाला तरी समजा किटीला विकू शकतो. हे अत्यंत सुरक्षित साधन आहे. पण संपत्ती खऱ्या अर्थाने वेगाने वाढवायची असेल तर शेअर बाजार किंवा स्टॉक समजून घेणं गरजेचे आहे. बॉन्डमध्ये आपण कर्ज देतो, पण स्टॉकमध्ये आपण चक्क एका व्यवसायाची मालकी घेतो. जसं की एखाद्या मित्राची बेकरी आहे आणि आपण त्यात पैसे गुंतवले. जर बेकरीने नफा कमवला तर आपल्यालाही फायदा होईल, पण जर ती चालली नाही तर नुकसान होईल. हीच ती अस्थिरता किंवा व्हॉलेटॅलिटी. म्हणूनच एखाद्या विशिष्ट कंपनीचा शेअर घेणं जोखमीचं असू शकतं. ती एकच कंपनी रातोरात बुडूही शकते. मग यावर उपाय काय? इंडेक्स फंड. शहरातील एका बेकरीत पैसे गुंतवण्यापेक्षा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा हिस्सा विकत घेणे शहाणपणाचे ठरते. म्हणजे एकाच कंपनीवर अवलंबून राहण्याची जोखीम कमी होते. एखादी कंपनी बुडली तरी इतर कंपन्या प्रगती करत असतात. अगदी बरोबर. पण या सर्व गणितापेक्षा मोठा अडथळा आपली मानसिकता आणि भीती असते. जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा सामान्य गुंतवणूकदार खूप घाबरतात. मानवी मानसिकतेवर लेखकाने खूप छान प्रकाश टाकला आहे.
त्यांनी ड्यून या सायन्स फिक्शन कादंबरीतील संदर्भ दिला आहे ना? हो, पॉलीएट्रिड्स या पात्राला एका बॉक्समध्ये हात ठेवावा लागतो. त्याला भयंकर वेदना होतात, पण जर त्याने वेदना असह्य होऊन हात बाहेर काढला तर त्याचा मृत्यू निश्चित असतो. त्याला त्या अल्पकालीन वेदना सहन करून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. शेअर बाजारातील पडझड ही अगदी त्या बॉक्समधील वेदनांसारखीच असते. मला 1987च्या ब्लॅक मंडेचं उदाहरण आठवते. एकाच दिवशी अमेरिकन बाजार 22% कोसळला होता. त्या दिवशी लोकांना खरोखर वाटले की जगाचा अंत आला आहे. पण आज 35 वर्षांनंतर तो ऐतिहासिक आलेख पाहिला तर ती पडझड केवळ एका छोट्या रेषेसारखी वाटते. हाच तो सर्वात मोठा धडा आहे. बाजार पडतो तेव्हा घाबरून आपले शेअर्स विकणे ही सर्वात मोठी चूक असते. त्याऐवजी पडलेला बाजार ही एक सुवर्ण संधी मानली पाहिजे. जणू बाजारात सेल लागला आहे आणि स्वस्तात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स मिळत आहेत असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तर मित्रांनो, आपण या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण अशा सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या पुस्तकाचा गाभा म्हणजे ॲक्टिव्ह मॅनेजमेंटच्या नादाला न लागता कमी फी असलेले पॅसिव्ह इंडेक्स फंड निवडणे आणि लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे. तसेच बाजाराचा अस्थिरतेला आणि घसरणीला न घाबरता गुंतवणूक चालू ठेवणे आणि ही संपूर्ण प्रक्रिया साधी ठेवणे. आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी मला एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. जर शेअर बाजारात साधेपणा आणि ठाम प्रक्रिया हेच यशाचे गमक आहे, तर हा नियम आपण आयुष्यातील इतर गोष्टींना का लावत नाही? म्हणजे शारीरिक आरोग्य किंवा वेळेचे नियोजन यासारख्या गोष्टी. होय, वजन कमी करण्यासाठी आपण नवनवीन ॲप्स आणि डाएट प्लॅन्समध्ये अडकतो. पण तिथेही मूळ नियम साधा असतो: रोज व्यायाम करणे आणि कामाला लागणे. जिथे साध्या प्रक्रियेची गरज आहे तिथे आपण गुंतागुंत करून स्वतःला यशापासून दूर तर ठेवत नाही ना, याचा विचार नक्की करा. मित्रांनो, तुम्हाला जर का हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग एका नवीन पुस्तकासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.